नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख. राज्यघटनेच्या आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीपासून साधारणतः अभ्यास राज्यघटनेचा कसा करावा, तिथंपासून ते राज्यघटनेची पार्श्वभूमी, राज्यघटनेची वैशिष्ट्ये या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता या लेक्चरमध्ये एक सर्वात महत्त्वाचा, राज्यघटनेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा घेऊन या ठिकाणी मी आलेलो आहे आणि हा मुद्दा म्हणजे मूलभूत हक्क. तर विद्यार्थी मित्रांनो, या मूलभूत हक्कांचा उल्लेख राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये पण आपल्याला करता येईल, कारण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे मूलभूत हक्क. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत हक्क म्हणजे काय, तर याच्यामध्ये थोडंसं मी विभाजन करून तुम्हाला असं सांगेल, थोडंसं याचं एक्सप्लेन जर करायचं असेल तर व्यक्तीला निसर्गतः किंवा जन्मतः काही अधिकार प्राप्त होतात. आता तो व्यक्ती ज्या देशात जन्मला त्या देशाच्या राज्यघटनेनुसार किंवा त्या देशांच्या नियमानुसार ते असते. आपण आपल्या भारतापुरता विचार करू तर व्यक्ती ज्यावेळी एखादा चाइल्ड आपण म्हणू, एखादा व्यक्ती ज्यावेळी त्याचा जन्म होतो भारतामध्ये, तर त्यावेळी त्याला जे अधिकार प्राप्त होतात, त्याला जे हक्क प्राप्त होतात, त्याला आपण म्हणतो नैसर्गिक हक्क. जन्मतः प्राप्त होणारे हक्क नैसर्गिक हक्क. आणि काही नंतर काही अधिकार हे त्याला कायद्याने दिले जातात, त्यांना आपण म्हणतो मूलभूत अधिकार. तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढे मूलभूत अधिकार आहेत हे सर्व मूलभूत अधिकार नैसर्गिक हक्कामध्ये इन्क्लूड आहेतच. शिवाय नैसर्गिक हक्कामध्ये मूलभूत अधिकाराशिवाय इतर काही अधिकार असतील. ठीक आहे. प्रत्येक नैसर्गिक अधिकारासंबंधी, प्रत्येक नैसर्गिक हक्कांसंबंधी आपण कायदा करू शकत नाही. काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टींवर आपण कायदा केलेला आहे. आपण म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये तरतुदी आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या गोष्टींच्या तरतुदी आहेत तेवढ्याच नैसर्गिक हक्क किंवा तेवढेच नैसर्गिक अधिकार हे मूलभूत अधिकार म्हणून या ठिकाणी गणले जातात. तुम्हाला थोडीशी संकल्पना क्लिअर झालेली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क जे आहेत हे हक्क राज्यघटनेमध्ये कुठे आहेत, आधी मी ते थोडंसं क्लिअर करतो. राज्यघटनेमधील भाग 3 जे आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बोललो, किती भाग आहेत राज्यघटनेमध्ये. राज्यघटनेमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये एकूण 25 भागांचा समावेश आहे. ठीक आहे. या 25 भागामधील भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 या कलमाअंतर्गत मूलभूत हक्कांचा या ठिकाणी समावेश केला गेलेला आहे. अतिशय महत्त्वाचं, बऱ्याच वेळा विचारतात मूलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये केलेला आहे. भाग 3 मध्ये केलेला आहे. राज्यघटनेचा समावेश खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत केलेला आहे. कलम 12 ते 35 अंतर्गत केलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणची राज्यघटनेची जी काही महत्त्वाची कलमं आपल्याला पाहिजे आहेत, त्या कलमांपैकी या मूलभूत हक्कांमधील ही कलमं अतिशय महत्त्वाची आहे. मूलभूत हक्कामधील जवळपास सर्व कलमं आपल्याला पाठ असली पाहिजेत, माहिती असली पाहिजेत. याच्याशिवाय मग त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वामधली काही महत्त्वाची कलमं आणि मूलभूत कर्तव्यामधले काही महत्त्वाची कलमं आणि त्याच्यानंतर मग काही ठराविक महत्त्वाची कलमं, संसदेसंबंधी, राष्ट्रपती पंतप्रधानसंबंधी, निवडणुकीसंबंधी अशी काही महत्त्वाची कलमं पाठ असतील तर चालतील. हार्डली जर आपण विचार केला तर आपल्याला असं म्हणू शकतो की 60 ते 70 कलमं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, संपूर्ण राज्यघटनेमधली महत्त्वाची, आणि तेवढी आपल्याला विचारली जाण्याची शक्यता आपण म्हणू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. ही हळूहळू राज्यघटनेचा अभ्यास करताना आपल्याला जसं जसं आपला अभ्यास होत जाईल तशी ती कलमं आपल्याला माहिती होत जातील, अभ्यासासंबंधी ती पाठ होत जातील. स्पेशली अशा एक कागदावर लिहून राज्यघटनेचा अभ्यास न करता ती कलमं पाठ करण्याचे प्रयत्न केलात कदाचित पाठ होतील, परंतु तेवढ्या लवकर विसरून सुद्धा जातील. ठीक आहे. तर आपण परत आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात. मूलभूत हक्क. तर मूलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये अंतर्भूत केलेला आहे. आता हे मूलभूत हक्कांची काही वैशिष्ट्ये आधी जाणून घेऊयात. या ठिकाणी मूलभूत हक्क कसे आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नागरिकांना सर्वांना मूलभूत हक्क दिलेली आहेत. भारतीय नागरिकत्व आहे म्हणजे त्यांना मूलभूत हक्कसुद्धा दिली गेलेली आहेत. हे मूलभूत हक्क सकारात्मक आहेत आणि काही मूलभूत हक्क नकारात्मक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, काही मूलभूत हक्क हे नकारात्मक आहेत, काही मूलभूत हक्क हे सकारात्मक. म्हणजे काय, सकारात्मक दिशा देणारे, नकारात्मक दिशा देणारे. म्हणजे काय करू नये हे सांगणारे हक्क म्हणजेच नकारात्मक, काय करावं हे सांगणारे म्हणजेच सकारात्मक असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार अमर्याद स्वरूपाचे नाही आहेत.
मूलभूत हक्क जरी आपल्याला असतील तरी ते अमर्याद स्वरूपाचे नाही आहेत. ठीक आहे, अमर्याद स्वरूपाचे नाही आहेत का? कारण त्याच्यावर काही वाजवी व रास्त मर्यादा घालणं बंधनकारक आहे. त्याच्यावर काही वाजवी आणि रास्त मर्यादा घातलेल्या आहेत. अमर्याद स्वरूपाचे असे कोणतेही अधिकार दिलेले नाही आहेत किंवा हक्क दिलेले नाही आहेत. ठीक आहे, त्याच्यावर काही मर्यादा घातलेल्या आहेत, घालून दिलेल्या आहेत. तिसरी गोष्ट, या मूलभूत हक्कांमध्ये भारतीय नागरिक आणि परकीय नागरिक असा फरक केलेला आहे. बरोबर, भारतीय नागरिकांनी म्हणजे सर्व जेवढे मूलभूत हक्क किंवा अधिकार भारतीयांना आहेत तेवढे सर्व परकीयांना आहेत असं नाही. याच्यामध्ये भेदभाव केलेला आहे किंवा याच्यामध्ये फरक केलेला आहे आणि ते करणं आवश्यक आहे. ठीक आहे. चौथा, भारतीयांच्या किंवा म्हणजे आपल्या मूलभूत हक्कांवर जर गदा आणली सरकारने किंवा इतर कोणीही गदा आणली तर हे मूलभूत अधिकाराविरोधात आपल्या हक्काविरोधात न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. म्हणजेच मूलभूत अधिकार कसे आहेत? न्यायप्रविष्ट आहेत. मूलभूत अधिकार कसे आहेत? न्याय प्रविष्ट आहेत असं आपण म्हणू शकतो. मूलभूत अधिकार कधीही रद्द करता येत नाहीत. आता आणीबाणीच्या परिस्थिती हा एक काय म्हणू शकतो आपण एक्सेप्शन आहे. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये ते रद्दबदल करता येऊ शकतात. त्यातीलही काही मूलभूत अधिकार आहेत ते कधीच रद्द होत नाहीत. जसं की कलम 19 आणि कलम 20 आणि कलम 21 हे दोन आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्याचं विस्तारित आपण पुढं पाहूयात. कलम 20 आणि 21 हे आणीबाणीच्या कालावधीमध्ये सुद्धा स्थगित करता येत नाहीत, परंतु इतर मूलभूत अधिकार जे आहेत हे आणीबाणीच्या कालावधीमध्ये स्थगित होऊ शकतात. ठीक आहे, असे काही वैशिष्ट्ये याच्या मूलभूत अधिकारासंबंधी आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूयात, या मूलभूत अधिकार जे आहेत या मूलभूत अधिकाराचं या ठिकाणी काही टप्प्यांमध्ये किंवा काही गटांमध्ये विभाजन केलेलं आहे. हे विभाजन आपण या ठिकाणी पाहूयात. मूलभूत अधिकार पूर्वी 7 प्रकारचे होते. त्यानंतर संपत्तीचा हक्क किंवा संपत्तीचा अधिकार यामधून वगळला गेला. आत्ता मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार 6 गटामध्ये विभाजित केलेले आहेत. ठीक आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पहिला गट आहे समतेचा अधिकार. समतेचा अधिकार या ठिकाणी मी लिहितो. समतेचा अधिकार कलम 14 ते 18. समतेचा अधिकार कलम 14 ते 18. स्वातंत्र्याचा अधिकार. स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22. सर्व कलम महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे. तिसरा शोषणाविरुद्धचा अधिकार. शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 व 24. अतिशय महत्त्वाची कलमं आहेत, आपण विस्तारितरित्या पुढे बघणार आहोत. 4 नंबर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28. 5वा गट सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कलम 29 व 30. आणि शेवटचा गट घटनात्मक उपाय योजनेचा अधिकार. घटनात्मक उपाय योजनेचा अधिकार कलम 32. कलम 32. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आहे कलम जे 31 आहे ते संपत्ती संबंधी होतं, ते रद्द केलं गेलं. म्हणजे मूलभूत अधिकार 6 गटांमध्ये सध्या विभागलेले आहेत. समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार आणि घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. प्रत्येक गटामध्ये जी कलमं आहेत ती माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. ही कलमं आपण विस्तारितरित्या पुढे बघूयात. ठीक आहे, हे 6 गट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मूलभूत अधिकारासंबंधी 6 गट. या मूलभूत अधिकार खालीलपैकी किती गटामध्ये विभागलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलं जाण्याची शक्यता असते. तर ते 6 गटामध्ये विभागले गेलेले आहेत. पूर्वी मूलभूत अधिकार 7 गटामध्ये विभागले गेलेले होते. संपत्तीचा अधिकार याच्यामधून वगळला गेला. कलम 31 संपत्ती संबंधी होतं, ते आता फक्त कायदेशीर अधिकार राहिलेला आहे संपत्तीचा अधिकार. म्हणून कायदेशीर अधिकार हा मूलभूत अधिकारामध्ये या ठिकाणी घेतला गेलेला नाही. सध्या याचे 6 गट आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे या ठिकाणी कलम लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे. जनरली हे 14 ते 18 आणि 19 ते 22 ही कलमं विचारण्याचं प्रमाण फार जास्त आहे. ठीक आहे, 14, 15, 16, 17, 18 ही कलमं आणि 19, 20, 21, 22 ही कलमं विचारण्याचं प्रमाण फार जास्त आहे. याच्याशिवाय कलम 32 विचारण्याचं या ठिकाणी प्रमाणसुद्धा जास्त आहे. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार
हा अधिकार कसा आहे, काय सांगतो, हे आपण या ठिकाणी विस्तारितरित्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. हे 6 गट या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, मागाच मी एक गोष्ट जी तुम्हाला सांगितली की भारतीयांना जसं मूलभूत अधिकार आहेत तसे परकीयांना सुद्धा मूलभूत अधिकार आहेत, परंतु भारतीयांना जेवढे मूलभूत अधिकार आहेत तेवढे मूलभूत अधिकार परकीयांना दिले गेलेले नाहीत. तर परकीयांना नसणारे कोणते मूलभूत अधिकार आहेत तर या ठिकाणी लक्षात घ्या. कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30 ह्या 5 कलमांतर्गत जे मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार भारतीयांना प्राप्त आहेत, परंतु ते परकीयांना प्राप्त नाही आहेत. बरोबर. सहज आपल्याला विचारलं की खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार परकीयांना नाही, तर आपल्याला या 5 मधला एक निवडावा लागेल. ठीक आहे. या 5 अधिकार परकीयांना नाही. आता ते या ठिकाणी सुरुवातीलाच मी काय मुद्दा सांगितला, का सांगितला हा, कारण पुढे आपण जी कलमं बघणार आहोत त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल हे अधिकार परकीयांना आपण का दिलेले नाहीत आणि भारतीयांना का आहेत. ठीक आहे. तर परकीयांना कोणते मूलभूत अधिकार नाहीत विचारलं तर 15, 16, कलम 15, 16, 19, 29 आणि 30 पाठ ठेवायचे. 5 कलम या ठिकाणी लक्षात ठेवायचे किंवा पाठ करून ठेवायचे. ठीक आहे. आता आपण पहिला गट घेऊ, समतेचा अधिकार. मूलभूत अधिकारामधला पहिला अधिकार समतेचा अधिकार. काय सांगितलं मी, कलम 14 ते 18, आर्टिकल 14 टू आर्टिकल 18, कलम 14 ते 18. 12-13 कलम कुठे गेली तर 12-13 कुठल्याही संबंधी पहिली जी कलमं आहेत ती त्याच्या संबंधीच्या व्याख्या वगैरे असतात. तर कलम 12मध्ये काय आहे, मूलभूत हक्क अधिकारासंबंधीच्या व्याख्या. म्हणजे काय, मूलभूत अधिकार कोणत्या संस्थांना लागू आहे, मग ती केंद्र संस्था असेल, राज्य संस्था. मग केंद्र संस्था म्हणजे काय, राज्य संस्था म्हणजे काय, किंवा इतर प्राधिकरणं म्हणजे काय, या सर्व व्याख्या 12मध्ये दिलेल्या गेलेल्या आहेत. तेवढं महत्त्वाचं नाही, लक्षात ठेवण्याची गरज नाही. कलम 13मध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. कलम 13मध्ये मूलभूत हक्कांचा भंग करणारा कायदा करू शकत नाही. असा कायदा जर केला तर असा कायदा न्यायालयाच्या पातळीवर तो रद्द करण्याचा अधिकार न्यायिक संस्थेला आहे. ही आहे कलम 13. ठीक आहे. कलम 13 थोडंसं महत्त्वाचं आहे, विचारलं जाण्याची शक्यता या ठिकाणी राहते. ठीक आहे. आता समतेच्या अधिकारामध्ये या ठिकाणी 14, 15, 16, 17, 18 अशी 5 कलमं या ठिकाणी सांगितलेली आहेत. ही 5 कलमं या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. कलम 14 लक्षात ठेवायचे. कलम 14 कायद्यापुढे समानता. कलम 14 कायद्यापुढे समानता. कलम 15 भेदभावास प्रतिबंध. कलम 15 काय सांगितलं आहे, भेदभावास प्रतिबंध. म्हणजे ठीक आहे, आपण काय करू, आधी या ठिकाणी मेन्शन करू आणि त्यानंतर आपण या ठिकाणी याचा उल्लेख करू. या ठिकाणी थोडासा याचा विस्तार करूया. ठीक आहे. कलम 16 सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. कलम 16 सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. कलम 17 अस्पृश्यता प्रतिबंध. अस्पृश्यता प्रतिबंध. अस्पृश्यता प्रतिबंध. कलम 17 अतिशय महत्त्वाचा कलम, बऱ्याच वेळा विचारलं जातं. कलम 18 पदव्यांची समाप्ती. कलम 18 पदव्यांची समाप्ती. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं. याच्यामधले कलम 15 आणि 16 ही 2 कलमं जी आहेत ती परकीयांना लागू नाहीत, परदेशी व्यक्तींना लागू नाहीत. का, पहिलंच भेदभावास प्रतिबंध या ठिकाणी. ठीक आहे. 14 पासून आपण जाऊ. 14 कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्ती, भारतातील प्रत्येक नागरिक हा कायद्यापुढे समान आहे. म्हणजेच प्रत्येकाला कायदा हा समान आहे. कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती समान आहे. प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक व्यक्तीला कायद्यामध्ये समान न्याय असेल. ठीक आहे. यामध्ये जात, धर्म, वंश, पंथ, धर्मस्थान अशा कोणत्याही बाबींमध्ये व्यक्तींमध्ये भेदभाव करता येणार नाही. कलम 14 काय सांगतो, कायद्यापुढे समानता. कलम 15 विद्यार्थी मित्रांनो भेदभावास प्रतिबंध म्हणजे काय, म्हणजे धर्म, जात, वंश, पंथ, कुळ, धर्मस्थान इत्यादी कोणत्याही आधारावर कोणत्याही व्यक्तींमध्ये भेदभाव करता येण्यास या ठिकाणी मज्जाव केलेला आहे. परंतु या ठिकाणी हे कलम परकीय व्यक्तीस मुद्दाम लागू केलेलं नाही. का, कारण इथं जर आपण भेदभावास प्रतिबंध त्यांना लागू केलं तर त्यांच्यामध्ये आपण भेदभाव कसा करू शकतो, पण त्यांच्यामध्ये आपण भेदभाव केला पाहिजे, कारण त्या व्यक्तींना सर्व मूलभूत अधिकार देऊन आपल्याला या ठिकाणी चालणार नाही. म्हणजे कलम 15 हे कोणाला लागू नाही आहे, परकीय व्यक्तींना लागू नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो कलम 14मध्ये मी कायद्यापुढे समानता असं जरी म्हटलं असेल तरी काही महत्त्वाच्या व्यक्ती असतात, जसे की राष्ट्रपती आहे, जसं की राज्यपाल आहे, यांना काही विशेष अधिकार दिले जाऊ शकतात. जरी कायद्यापुढे समानता बाकी इतर सर्व व्यक्तींना लागू असेल तरीसुद्धा राष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल घटनात्मक पदं आहेत, भारतामधली सर्वात मोठी पदं आहेत. या व्यक्तींनी त्यांच्या पदावर असताना, त्यांच्या कार्यकाळामध्ये असताना
ज्या काही घेतलेले निर्णय आहेत, ज्या काही घेतलेल्या बाबी आहेत, या बाबींविरोधात, या निर्णयाविरोधात त्यांच्याविषयी कोणत्याही न्यायालयामध्ये तक्रार दाखल करता येत नाही, त्यांच्याविरुद्ध आपल्याला फार स्ट्रिक्ट कारवाई करता येत नाही. राष्ट्रपती आणि राज्यपाल या चौकटीमध्ये येतात. त्यामुळं कायद्यापुढे समानता या कलमामध्ये राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना भारतातील इतर सर्व व्यक्तींपेक्षा आपण थोडंसं वेगळं ठेवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं? अतिशय महत्त्वाचा कलम आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. कलम 16. कलम 16मध्ये आपण काय म्हटलं आहे? सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी आपण म्हटलेलं आहे. आणि हे जर आपण कलम परकीय व्यक्तींना लागू केलं तर परदेशी व्यक्तींना तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर इत्यादी पदं भूषवायला मिळतील. इव्हन पोलीस भरतीमध्ये सुद्धा ते येतील. चालतील का? चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपण काय केलं आहे? कलम 16 परदेशी व्यक्तींना आपण काय केलं आहे? बॅन केलेलं आहे. म्हणजे परदेशी व्यक्तींना या ठिकाणी कलम 16 लागू केलेलं नाही. सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी ही फक्त भारतीयांसाठी असेल. 16. ठीक आहे. आता भारतीयांसाठी ज्यावेळी सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी हे कलम लागू आहे, त्याच वेळी इथं आपण म्हणू शकतो की सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये धर्म, वंश, पंथ, कुळ, जन्मस्थान इत्यादी आधारावर भेदभाव करता येणार नाही. इत्यादी आधारावर सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये भेदभाव करता येणार नाही. परंतु काही ठिकाणी आदिवास ही अट ठेवू शकतो. म्हणजे काही राज्यांमध्ये अशी अट म्हणू शकते की आमच्या राज्यांमध्ये, आता उदाहरणार्थ गडचिरोली घ्या. गडचिरोलीमध्ये जर फॉरेस्ट वनरक्षकाची निवड करायची असेल तर महाराष्ट्रातला, साताऱ्याचा किंवा कोकणातला विद्यार्थी त्या ठिकाणी निवड करून चालेल का? त्याला त्या जंगलांची माहिती असेल का? त्या परिस्थितींची माहिती असेल का? नाही. तर त्या ठिकाणी मग आपण काय करू शकतो? आदिवास त्या ठिकाणी असणारा जो व्यक्ती आहे, विद्यार्थी आहे, त्या ठिकाणी त्यांना आपण चान्स जास्त देऊ शकतो. अशा काही अटी या ठिकाणी लागू केल्या जाऊ शकतात. इतर सर्व ठिकाणी मात्र सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधींची अट आहे. कलम 16मध्ये याचा मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार आपल्याला आहे. कलम 17 अस्पृश्यता प्रतिबंध. भारतामध्ये अस्पृश्यता मांडण्यासाठी, अस्पृश्यता दाखवण्यासाठी इत्यादी सर्व गोष्टी अस्पृश्यता संबंधीच्या प्रत्येक बाबींमध्ये या ठिकाणी प्रतिबंध करण्यात आलेले आहे. जर कोणी अस्पृश्यता संबंधी या ठिकाणी जर अस्पृश्यता मानेल, अस्पृश्यता लागू, एखाद्या व्यक्तींवर अस्पृश्यता आहे असं समजून जर त्या ठिकाणी त्याला भेदभाव करेल तर अशा व्यक्तींवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. वेगवेगळे कायदे याच्या संबंधी केलेले आहेत. ॲट्रॉसिटी ॲक्ट याच्या संबंधीचा आहे, त्याच्यामधली अमेंडमेंट आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट संबंधीची केलेली आहे. जर एखादा राजकारणी व्यक्ती असेल तर त्याला निवडणुकीसाठी संबंधी काही वर्षांसाठी बॅन केलं जाईल. अशा बऱ्याच तरतुदी केलेल्या आहेत. भारतामध्ये अस्पृश्यता प्रतिबंध करण्यात आलेला आहे. अस्पृश्यता मानण्यासाठी कोणतीही जागा भारतामध्ये ठेवण्यात आलेली नाही. सर्व व्यक्तींना समान या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. कलम 18 पदव्यांची समाप्ती. पदव्यांची समाप्ती. कोणत्या पदव्यांची समाप्ती? विद्यार्थी मित्रांनो, पदव्यांची समाप्ती म्हणजे आपल्या कॉलेजच्या पदव्यांची समाप्ती नाही. ठीक आहे. हे या ठिकाणी पदव्यांची समाप्ती याचा अर्थ असा होतो, पदव्यांची समाप्ती ज्या पारंपरिक पदव्या चालत आलेल्या होत्या ब्रिटिश कालांपासून, म्हणजे राव बहादूर आहे किंवा सावकार आहे, अशा ज्या काही पदव्या ब्रिटिशांच्या कालावधीपासून चालत आलेल्या होत्या पारंपरिक, त्या पदव्या समाप्त केल्या. पदव्यांची समाप्ती याचा अर्थ शैक्षणिक मानसन्मान स्वीकारू नये असा होत नाही. लष्करी मानसन्मान स्वीकारू नये असा होत नाही. एखाद्याच्या कलागुणांचा, एखाद्याचा सन्मान करू नये, त्याला पदवी देऊ नये असं होत नाही. तर कोणत्या पदव्यांची समाप्ती केलेली आहे? पारंपरिक पदव्यांची समाप्ती या ठिकाणी केलेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यावेळी 1977ला जनता सरकार पहिल्यांदा आलं काँग्रेस सरकार सोडून, 1947 पासून काँग्रेस सरकार होतं. पहिल्यांदा काँग्रेसचं सरकार, काँग्रेसशिवाय दुसरं सरकार कधी भारतामध्ये आलं तर ते जनता सरकार 1977ला जनता सरकारने जे पदव्या होत्या, मानविशेष, लष्करी मानविशेष होते, हे बंद केले होते. भारतरत्न जे लष्करी मानविशेष नाही, ज्या नागरी पदव्या होत्या, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री अशा ज्या पदव्या आपण देतो, हे त्यांना नागरी सन्मान आपण म्हणतो, नागरी सन्मान बंद केले होते. परंतु परत 1980मध्ये इंदिरा गांधी निवडून आल्या, त्यावेळी परत त्यांनी नागरी सन्मानांची परत एकदा सुरुवात केली. ती आत्तापर्यंत चालू आहे. या नागरी सन्मान दिले जातात, लष्करी मानविशेष दिले जातात, शैक्षणिक पदव्या दिल्या जातात, शैक्षणिक सन्मान दिले जातात. याचा अर्थ या पदव्यांमध्ये ते येत नाही. ठीक आहे. शैक्षणिक आणि लष्करी याच्यामध्ये येत नाही पदव्यांच्या समाप्तीमध्ये. तर पदव्यांच्या समाप्तीमध्ये काय येतं? पदव्यांच्या समाप्तीमध्ये काय येतं तर पारंपरिकरित्या ज्या दिल्या गेलेल्या पदव्या आहेत याची या ठिकाणी इन्क्लूड आपल्याला करता येतो. ठीक आहे. समतेचा अधिकार आपण 14 ते 18 समतेचा अधिकार जो आहे या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर
पुढचा जो आहे तो पुढचा स्वातंत्र्याचा अधिकार. पुढचा काय आहे? स्वातंत्र्याचा अधिकार. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्याच्या अधिकारासंबंधी मी सांगितलं कलम 19 ते 22. कलम 19 ते 22 याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो कलम आहे ते कलम आहे कलम 19. सर्वात महत्त्वाचं कलम 19. कलम 19मध्ये काय अंतर्भूत आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. कलम 19मध्ये 6 प्रकारची स्वातंत्र्य अंतर्भूत आहेत. पूर्वी कलम 19मध्ये 7 प्रकारची स्वातंत्र्य अंतर्भूत होती. कोणतं स्वातंत्र्य अंतर्भूत होतं मी सांगितलेलं आहे. संपत्तीचा स्वातंत्र्य अंतर्भूत होतं. म्हणजे संपत्ती मिळवण्याचा अमर्याद अधिकार किंवा अमर्याद संपत्ती मिळवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार होता. परंतु संपत्ती मिळवण्याचा अधिकार मूलभूत अधिकारामधून काढून टाकला. तो आता कायदेशीर अधिकार बनलेला आहे. तुम्ही संपत्ती किती मिळवली हे कायदेशीररित्या चेक केलं जाऊ शकतं. कायद्याचा त्याचा आधार दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कलम 19मध्ये आता आपल्याला 6 प्रकारची स्वातंत्र्य दिली जातात. किती? 6 प्रकारची स्वातंत्र्य. यामध्ये कोणती 6 प्रकारची स्वातंत्र्य ही असू शकतात विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. भारतामध्ये काय शब्द आहे माझा? भारतामध्ये. ठीक आहे. आता इथं लक्षात घ्या, भारतामध्ये कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य हे कलम 19मध्ये अंतर्भूत आहे. पहिला, भारतामध्ये कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य. इथं कलम 19मध्ये जगामध्ये कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य असत नाही. त्याला काही रूल्स अँड रेग्युलेशन्स घालून दिलेले आहेत. ठीक आहे. मुक्त संचार भारतामध्ये कुठेही करू शकतो हे कलम 19मध्ये. अमेरिकेमध्ये तुम्ही जायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला विजा आवश्यक आहे. कोणत्या प्रांतामध्ये फिरायचं त्याच्या संबंधी त्याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स लिहिलेले असतील. तुम्ही कुठेही फिरू शकत नाही. बरोबर. मुक्त संचार कलम 19 अंतर्गत हा भारतामध्ये या ठिकाणी भारतामध्ये आपण कुठेही फिरू शकतो. हा 1 नंबर पहिलं स्वातंत्र्य. दुसरं कलम 19मध्ये दुसरं स्वातंत्र्य कोणतं? तर कलम 19मध्ये दुसऱ्या प्रकारचं स्वातंत्र्य भारतामध्ये आपण कोणताही व्यवसाय करण्याचा आपल्याला स्वातंत्र्य दिले गेलेलं आहे. कोणताही व्यवसाय. या ठिकाणी पहिला आकडा मी लिहितो मुक्त संचार. दुसरं काय? कोणताही व्यवसाय. आता कोणताही व्यवसाय म्हणजे काय? आम्ही हॉस्पिटल चालू करू शकतो का? डॉक्टर म्हणून काम करू शकतो का? आम्ही इंजिनियर म्हणून काम करू शकतो का? नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मी याच्यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की मूलभूत अधिकार तुम्हाला काही दिलेले असले तरी त्याच्यावर काही रास्तानी काही वाजवी मर्यादा आहेत. जर या ठिकाणी डॉक्टर म्हणून काम करायचं असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणची डॉक्टरची पदवी असणं आवश्यक आहे. तांत्रिक काम करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी तांत्रिक स्किल असणं आवश्यक आहे. तांत्रिक पदवी असणं आवश्यक आहे. बरोबर. कोणताही व्यवसाय करण्याचं मुक्त स्वातंत्र्य जरी असेल तरी त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या व्यवसाय करण्यासाठी काही ठराविक व्यवसाय करण्यासाठी तांत्रिक किंवा त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आवश्यक आहे. तिसरं, संघटना निर्माण करण्याचं स्वातंत्र्य. ठीक आहे. आपल्या संघटना तयार करण्याचं, संघटना निर्माण करण्याचं स्वातंत्र्य आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर आपल्या भारतामध्ये कुठेही राहणे किंवा वास्तव्याचं स्वातंत्र्य आहे. भारतामध्ये कुठेही राहणे किंवा वास्तव्याचं स्वातंत्र्य 4 नंबरचं स्वातंत्र्य. 5 नंबरचं स्वातंत्र्य शांततापूर्वक निशस्त्र जमण्याचं स्वातंत्र्य. शांततापूर्वक निशस्त्र जमण्याचं स्वातंत्र्य. आणि 6 नंबरचं स्वातंत्र्य भाषण अभिव्यक्ती किंवा मतप्रदर्शनाचं स्वातंत्र्य. अशी 6 प्रकारची स्वातंत्र्य कलम 19मध्ये या ठिकाणी आपला अंतर्भूत केलेली आहेत. तर कलम 19मध्ये किती प्रकारची स्वातंत्र्य आहेत? कलम 19मध्ये 6 प्रकारची स्वातंत्र्य या ठिकाणी अंतर्भूत केलेली आहेत. कलम 19 अतिशय महत्त्वाचं कलम आहे. ठीक आहे. कलम 20. कलम 20मध्ये काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. कलम 20मध्ये व्यक्तीला काही महत्त्वाची संरक्षणं पुरवलेली आहेत. व्यक्तीला काही महत्त्वाची संरक्षणं पुरवलेली आहेत. या संरक्षणामध्ये 3 गोष्टी येतात. काय? कोणत्याही व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा केली जाणार नाही. कलम 20मध्ये अंतर्भूत आहे. कोणत्याही व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा करता येणार नाही. ठीक आहे. जुन्या कायद्यानुसार शिक्षा नाही. व्यक्तीला जुन्या कायद्याने शिक्षा केली जाणार नाही. आणि स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची स्वतःविरुद्ध त्या व्यक्तीला साक्षीदार होण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. कलम 20मध्ये हे 3 प्रकारच्या गोष्टी अवलंबून आहेत. जुन्या कायद्यानुसार शिक्षा केली जाणार नाही. त्या व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा केली जाणार नाही. आणि स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्यासाठी त्या व्यक्तीवर जबरदस्ती केली जाणार नाही. कलम 20मध्ये अंतर्भूत आहे.
कलम 21मध्ये काय अंतर्भूत आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाचं कलम आहे. एका वाक्यात विचारलं जातं जीविताचं स्वातंत्र्य खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये अंतर्भूत आहे. जीविताचं स्वातंत्र्य कोणत्या कलमामध्ये अंतर्भूत आहे किंवा प्रतिष्ठेपूर्वक जीवन जगण्याचं स्वातंत्र्य खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये अंतर्भूत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या कलम 21 जीविताचं स्वातंत्र्य किंवा प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचं स्वातंत्र्य कलम 21मध्ये अंतर्भूत आहे. कलम 19मध्ये काय आहे मुक्त संचार, थोडासा फरक आहे. कलम 19 अंतर्गत जो मुक्त संचाराचं स्वातंत्र्य आहे ते भारताच्या राजकीय क्षेत्रामध्ये लागू आहे. जेवढी भारताची बाँड्री आहे तेवढ्या बाँड्रीमध्ये आपल्याला ते ठिकाणी लागू आहे. कलम 21मध्ये जीविताचं स्वातंत्र्य आहे, परंतु हे जीविताचं स्वातंत्र्य तुम्हाला संपूर्ण जगामध्ये म्हणजेच भारताच्या बाहेर देखील हे तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. म्हणजे आपण अमेरिकेमध्ये गेलो आहे म्हणून आपल्याला विनाकारण मारण्याचा कोणाला अधिकार भेटत नाही. आपल्याला फिरण्याबंदी निर्बंध असेल परंतु आपल्याला मारण्याचा कोणालाही अधिकार असत नाही. म्हणजे जीविताचं स्वातंत्र्य कलम 21 जीविताचं स्वातंत्र्य हे आपल्याला भारताच्या बाँड्रीच्या बाहेरसुद्धा आपल्याला भेटेल. आता हे जीविताचं स्वातंत्र्य केवळ जिवंत राहण्याचं स्वातंत्र्य नाही विद्यार्थी मित्रांनो, तर प्रतिष्ठापूर्वक जगण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे प्रतिष्ठापूर्वक जगण्यासाठी आपल्याला काय लागेल, स्वच्छ हवा स्वच्छ पाणी लागेल, आरोग्याच्या सुविधा निर्माण करणं लागतील. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत आहेत कलम 21मध्ये. ठीक आहे. कलम 22 विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या कलम 22 या ठिकाणी कलम 22मध्ये काय आहे या ठिकाणी आपण पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो कलम 22 हे मनमानी अटकेविरुद्ध संरक्षणाचं कलम आहे. मनमानी अटकेविरुद्ध संरक्षण एका शब्दामध्ये सांगायचं असेल तर मनमानी अटकेविरुद्ध संरक्षण हे कलम 22 अंतर्गत आपल्याला दिलं गेलेलं आहे. याच्यामध्ये 2-3 मुद्दे येतात लक्षात ठेवा. याच्यामध्ये 3 मुद्दे काय येतात की पहिला मुद्दा अटक केलेल्या व्यक्तीला लवकरात लवकर अटकेची कारणे कळवली जावीत. अटक केलेल्या व्यक्तीला लवकरात लवकर अटकेची कारणे कळवली जावीत पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तर त्या व्यक्तीला अटक केलेल्या व्यक्तीला स्वतःच्या पसंतीच्या व्यक्तीचा सल्ला करण्यासाठी किंवा बचाव करण्यासाठीचा अधिकार नाकारता येणार नाही. स्वतःच्या पसंतीच्या व्यक्तीचा सल्ला घेणे किंवा बचाव करण्यासाठीचं स्वातंत्र्य नाकारण्यात येणार नाही. आणि 3 नंबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय 3 नंबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अटक केलेल्या व्यक्तीला जवळच्या न्यायालयात जायला लागणारा वेळ वगळून 24 तासाच्या आत त्या व्यक्तीला न्यायाधीशापुढं हजर करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. बरोबर. हे 3 मुद्दे कलम 22मध्ये दिलेले आहेत. याचा अर्थ काय विनाकारण आपल्याला कोणी अटक करू शकत नाही. जर विनाकारण आपल्याला अटक करायचं असतील तर आपल्याला काही स्वातंत्र्य भेटतात, काही मूलभूत हक्क भेटतात. आपला पहिला मूलभूत हक्क आपल्याला अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत काय सांगितलं आहे जवळच्या न्यायालयामध्ये जायला लागणारा वेळ वगळून 24 तासाच्या आत आपल्याला न्यायाधीशापुढे हजर केलं पाहिजे, न्यायालयामध्ये हजर केलं पाहिजे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आपल्याला आपल्या आवडीच्या पसंतीच्या व्यक्तीचा सल्ला घेण्यासाठीचा अधिकार आपल्याला आहे, आपला बचाव करण्यासाठीचा अधिकार आपल्याला आहे, वकील नेमण्याचा अधिकार आपल्याला आहे. आणि तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला शक्य तितक्या लवकर आपल्या अटकेची कारणे द्यावी लागतील. आपल्याला म्हणजे आपल्याला ही कारणे आपल्याला ज्यांनी आपल्याला अटक केली आहे त्या प्राधिकरणाला आपल्याला ही कारणे द्यावी लागतील. असे 3 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत कलम 19 ते 22. तर विद्यार्थी मित्रांनो समतेचा अधिकार ठीक आहे. आता या ठिकाणी आपण ही जी कलम 19 आहे आपण परकीयांना नसणाऱ्या अधिकारामध्ये 15 आणि 16 पाहिलं. ठीक आहे. परकीयांना नसणाऱ्या कायद्यापुढे या ठिकाणी आपण कलम 19 जी आहे कलम 19 जी स्वातंत्र्य 6 प्रकारची स्वातंत्र्य आपल्याला दिली गेलेली होती ही 6 प्रकारची स्वातंत्र्य आपल्याला परकीयांना देता येणार नाहीत. म्हणून कलम 19 परकीयांना लागू नाही. कलम 15 परकीयांना लागू नाही. कलम 16 परकीयांना लागू नाही. कलम 15 भेदभावास प्रतिबंध. कलम 16 सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. कलम 19 6 प्रकारची स्वातंत्र्य ही परकीयांना लागू असत नाहीत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण समतेचा अधिकार आणि स्वातंत्र्याचा अधिकार हे या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. या वेळेअभावी मूलभूत अधिकारामध्ये या ठिकाणी इथंच थांबूयात. कलम 23 पासूनचे पुढचे मूलभूत अधिकार आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.